पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. छगन भुजबळ. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाबाबत एक भाष्य केलं आहे. तसंच काही दिवसांपासून ते नाराज आहेत, कारण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही आणि याबाबत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. नाराजी दूर करण्यासाठी सुनील तटकरेंचा तुम्हाला फोन आला होता का असं विचारलं असता मला काही कोणाचा फोन वगैरे आलेला नाही असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे. तसंच तुमची नाराजी दूर झाली आहे का असं विचारता छगन भुजबळ म्हणाले, मी नाराज आहे असं रोज सांगत बसू का? तसं रोज सांगत राहिलो तर लोक चॅनेल पाहणं बंद करतील आणि तो विषय सोडून द्या. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा रंगलेली आहे, कारण त्यातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी होते आहे. याबाबतही छगन भुजबळ यांना विचारलं असता कुणाचंही मंत्रिपद काढून मला मंत्री करू नये असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे. भुजबळ म्हणाले, कुणाचंही मंत्रिपद काढून मला ते मिळावं अशी अपेक्षा मी जन्मातही केलेली नाही, करणारही नाही. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. जी काही चौकशी होईल ती होईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करायचं ते पाहून घेतील. माझ्यासाठी कसलीही घाई करण्याचं काहीही कारण नाही. काय पाहिजे तुम्हाला? सर, आज शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली अजित पवारांच्या आईने. काय म्हणाले? आमच्या शुभेच्छा आहेत. पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, आम्हाला आनंद आहे. सर, सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल, त्यांना संपर्काकडे भेटणार आहेत. तसं काही फोन आला होता पण तुम्हाला भेट झाली का? मला काही फोन बिन आला नाही. मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे. सर, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची. नाराज होतात तुम्ही, नाराजगी दूर झाली आहे का? कसं असणार पुढचा प्रवास? आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी रोज तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे. आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं? मग लोक म्हणतील हे तर काय बघून झाला, ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका. काय त्यामुळे तो विषय सोडून द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं. एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नाशिक.